श्री स्वामी समर्थ. वृषभ, मिथुन, कर्क आणि मीन या राशींचं नशीब बदलणार. 30 वर्षांनी शनी-बुधाचा दुर्मिळ महासंगम, पैशाचा प्रचंड वर्षाव होण्याची शक्यता. नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनात काही वेळा असे दुर्मिळ योग तयार होतात की ज्यामुळे नशीब अचानक उजळून निघतं. ज्यासाठी आपण अनेक वर्षे मेहनत घेत असतो, प्रार्थना करत असतो, त्या सर्व इच्छांची पूर्तता होण्याचा काळ अचानक समोर येतो. तब्बल 30 वर्षांनंतर शनी आणि बुध यांचा महासंगम तयार होत आहे. हा योग खूप शक्तिशाली मानला जातो. शनी हा कर्माचा न्यायाधीश आणि बुध हा बुद्धी, व्यापार, पैसा आणि संवादाचा ग्रह आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा व्यक्तीच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची वेळ येते. थांबलेली कामे पुन्हा सुरू होतात, आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात आणि नशीब अचानक साथ देऊ लागते. या महासंगमाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम वृषभ, मिथुन, कर्क आणि मीन या 4 राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांसाठी हे परिवर्तन अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. आता पाहूया या 4 राशींवर याचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात त्याचे फळ मिळण्याची शक्यता आता वाढू लागली आहे. शनी आणि बुधाच्या या महासंगमामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. एखादा मोठा व्यवहार अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. बढती किंवा पगारवाढ यासंबंधी काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाच्या बाबतीतही वातावरण आनंदी राहू शकते. घरात एखादी शुभ घटना घडू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. नियमित दिनचर्या ठेवली तर ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. एकूणच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक वाढ आणि प्रगतीचा संकेत देणारा ठरू शकतो. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध हा स्वामीग्रह असल्यामुळे हा महासंगम अधिक प्रभावी ठरू शकतो. पुढील 24 तासांत काही अनपेक्षित सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. व्यवसाय किंवा नोकरीच्या क्षेत्रात अचानक नवीन संधी समोर येऊ शकतात. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. पैशांच्या बाबतीतही परिस्थिती सुधारू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल. नातेसंबंधांच्या बाबतीत थोडी सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातही आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी आणि आर्थिक प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष शुभ मानला जात आहे, कारण शनीच्या प्रभावामुळे तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळू लागण्याची वेळ आली आहे. गेल्या काही काळात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल, पण आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादा मोठा ग्राहक किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही प्रगतीची संधी निर्माण होऊ शकते. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. एखादा शुभ कार्यक्रम किंवा कौटुंबिक भेट होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीतही परिस्थिती सुधारू शकते. मानसिक ताण कमी होईल आणि मन प्रसन्न राहील. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थैर्य आणि आर्थिक उन्नतीचा संकेत देणारा ठरू शकतो. मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. शनी-बुध महासंगमामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतात. पैशांच्या बाबतीत अचानक चांगली बातमी मिळू शकते. एखादा थांबलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन भागीदारी किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. तुमच्या कामामुळे प्रतिष्ठा वाढू शकते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसू शकतात. एखाद्या खास व्यक्तीसोबतचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवात आणि आर्थिक प्रगतीचा संकेत देणारा ठरू शकतो. उपाय. या शुभ काळाचा अधिक लाभ मिळवण्यासाठी शनिवारी शनी देवाला तेल अर्पण करा. बुधवारी गणपतीची पूजा करा. गरजू लोकांना अन्नदान करा. असे केल्याने ग्रहांची सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. एकूण शनी आणि बुधाचा हा दुर्मिळ महासंगम काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. विशेषतः वृषभ, मिथुन, कर्क आणि मीन या राशींना आर्थिक लाभ, नवीन संधी आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.
तुम्हाला नशीब अचानक साथ देण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही संधी मिळाल्यास त्यासाठी प्रयत्न आणि योग्य निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर हा काळ तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगतीची नवी दारे उघडू शकतो. शनी हा कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो, तर बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, व्यवहार आणि आर्थिक प्रगतीशी संबंधित ग्रह आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक सकारात्मक बदल घडू शकतात. या विशेष योगाचा सर्वाधिक परिणाम वृषभ, मिथुन, कर्क आणि मीन या राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांसाठी पुढील 24 तास नशिबाचे दरवाजे उघडणारे ठरू शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात आणि नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा मोठा व्यवहार यशस्वी होऊ शकतो. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आता जवळ येत असल्याचे संकेत या योगातून मिळतात. नातेसंबंधांच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन आनंददायी घटना घडू शकतात. मानसिक ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. मात्र या काळात मिळणाऱ्या संधींचा योग्य फायदा घेण्यासाठी संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. ग्रहांचा अनुकूल प्रभाव मिळाला तरीही योग्य निर्णय आणि प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे असते. एकूणच हा महासंगम काही राशींसाठी आर्थिक प्रगती, नवीन संधी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. योग्य प्रयत्न आणि विश्वास ठेवला तर हा काळ जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो. धन्यवाद.